विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी-सी-ई-टीचे ॲप्लिकेशन फॉर्म हे काही दिवसांमध्ये ओपन होणार आहेत. तत्पूर्वी एम-एस-टी-सी-ई-टीने एक ऑफिशियल नोटीस जारी केली आहे, की ज्याच्यामध्ये 2026 मध्ये काय-काय चेंजेस असणार आहेत ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, हे त्यांनी सांगितलंय. या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया, की त्या नोटीसमध्ये नक्की आपल्याला काय करायचंय किंवा कोणकोणत्या प्रोसेसला आपल्याला सामोरं जायचं. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला डायरेक्टली एम-एस-टी-सी-ई-टीच्या ऑफिशियल वेबसाईटला घेऊन जातो. ओके. तर ही आहे एम-एस-टी-सी-ई-टीची ऑफिशियल वेबसाईट. तुम्ही Googleला सर्च करू शकता सी सेल किंवा एम-एस-टी-सी-ई-टी, महा-सी-ई-टी हे जर सर्च केलं तर तुम्हाला अशा या पद्धतीची वेबसाईट येईल. ओके. या वेबसाईटच्या डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्हाला जायचंय. डाउनलोड सेक्शनमध्ये पहिला ऑप्शन आहे नोटिसेस. या नोटिसेसमध्ये तुम्हाला जायचंय आणि इथं तुम्हाला लास्ट नोटीस दिसेल, की इम्पोर्टंट नोटीस रिगार्डिंग आधार ऑथेंटिकेशन, त्याच्यानंतर अपार आयडी जनरेशन एंड यू-डी-आय-डी फॉर पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स. तर या नोटीसला तुम्हाला या ठिकाणाहून डाउनलोड करायचं. आता मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे. तर ही आहे ती नोटीस. तर ही जी नोटीस आहे, तर ती रिलीज झाली आहे 22 तारखेला, म्हणजे काल रिलीज झाली आहे. बरं, आता या नोटीसमध्ये काय सांगितलंय ते आपण थोडंसं एकदा रीड करूया. तर या नोटीसमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं काय दिसतंय? ओके. आपण थोडंसं इथं मी इरेज करतो. ओके. या नोटीसमध्ये तुम्हाला सांगितलंय, की द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र कंडक्ट व्हेरियस सी एक्झामिनेशन every year for admission to professional courses in the state. The online application form for CET for all academic year 2026 will be made available on official website of the state CET cell. म्हणजे आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे जे भरायचे तर ते याच वेबसाईटवर भरायचे. The CET cell intends to make Aadhaar and APAR mandatory for candidates registering for the CET 2026. आता आधार कार्ड तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण अपार कार्ड म्हणजे किंवा अपार आयडी किंवा एबीसी आयडी जी असते, ती म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण आधार विषयी काय समजून घेणार आहोत तर पहा. All prospective candidates intending to apply for any CET are informed to that following documents are required for registration process. बरं, आता डॉक्युमेंट्स कोणते लागतात आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आधार कार्ड. ओके. आधार कार्ड, द कॅन्डिडेट मस्ट व्हेरिफाय अँड अपडेट द फॉलोइंग डिटेल्स इन द आधार व्हेनेव्हर रिक्वायर्ड. फर्स्ट ऑफ ऑल आधार हे तुमचं अपडेटेड पाहिजे. त्याच्यामध्ये काय तुमचं करेक्ट पाहिजे? तर तुमचं नाव. तुमचं नाव हे जे पूर्ण नाव त्याच्यामध्ये पाहिजे. काही विद्यार्थ्यांचं काय असतं, की फक्त त्यांचं नाव आणि सरनेम त्याच्यामध्ये असतं. पण त्यांचं पूर्ण नाव त्याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतरनं काय? डेट ऑफ बर्थ ॲज पर 10th सर्टिफिकेट 10वीच्या मार्कशीटवर तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल, तर तीच डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्डवर पाहिजे. बऱ्याचशा जणांचं काय होतं, की फक्त डेट ऑफ बर्थचं इयर तिथं मेन्शन केलेलं असतं. पण आपल्याला तसं नको आपल्याला पूर्ण डेट ऑफ बर्थ तिथं पाहिजे. त्याच्यानंतर काय लास्ट इज फोटोग्राफ. पहा आता आधार कार्ड तुम्ही कधी काढलं असेल विचार करा. त्यावेळेस तुम्ही कसे दिसत होते किंवा आता कसे दिसताय. त्याच्यामुळं आधार कार्ड अपडेट करा आणि फोटोग्राफ त्याच्यावरचा अपडेट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो ॲड्रेस असेल पर्मनंट ॲड्रेस जर तुमचा वेगळा असेल तर तो तुम्हाला अपडेट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फादर नेम कोणतंही स्पेलिंग मिस्टेक किंवा गावाच्या नावात कोणतंही स्पेलिंग मिस्टेक जरी असेल, ते तुम्हाला करेक्ट करायचं आहे. आणि एक चालू मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. जर लिंक नसेल तर लिंक करून घ्या. जर ऑलरेडी दुसरा नंबर लिंक असेल, पण तो बंद असेल, तर तो आधार कार्ड अपडेट करून घ्या. आता हे पहा, आता सध्या आपण जर कन्सिडर केलं, आज समजा 23 तारीख आहे. आपण डिसेंबर च्या लास्ट वीकमध्ये, आता लास्ट वीक तर सध्या आहेच, पण समजा 31 डिसेंबरच्या नंतरच आपण कन्सिडर करू शकतो, की सी-ई-टीचे फॉर्म सुरू होतील. तर 1.5 महिन्याची प्रोसेस असते. त्याच्यामध्ये आपण रजिस्टर करू शकतो आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस ही ईझी असतेच. तसंच आपल्या चॅनलवर मी तुम्हाला डेडिकेटेड व्हिडिओ पण बनवून देईल, की रजिस्टर कशा पद्धतीने करायचंय. मग आता जर तुम्ही आधार कार्ड अपडेट करायला जर टाकलं, तर तुमचं एक 10 ते 15 दिवसामध्ये आधार कार्ड अपडेट होऊन येईल आणि तुम्ही त्याची प्रिंट पण काढू शकता. त्याच्यामुळे काय करा, आत्ताच आधार कार्ड अपडेट करून टाका. म्हणजे तुम्हाला समजलंय, पहिली गोष्ट म्हणजे काय, तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टी? तर या साऱ्या गोष्टी अपडेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरनं नेक्स्ट गोष्ट जी आहे, तर ती ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. म्हणजे काय, अपार आयडी तुमचं असणं गरजेचं आहे. आता पहा, जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, त्यांना माहीत असेल एबीसी आयडी म्हणजे काय. तिथं काय असतं, आपल्याला जेवढे अकॅडमिक्स क्रेडिट किंवा आपलं जे अकॅडमिक्स डाटा असतो, तो स्टोअर केलेला असतो. बरोबर आहे. मग आता ते आपल्याला सी पासून कामी येणार आहे, की अपार आयडी. बरं, आता हे जनरेट कसं करायचंय? हे जनरेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? डिजी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय. डिजी तुम्हाला माहिती आहे, गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेशन आहे. तिथं आपण डॉक्युमेंट ॲक्सेस करतो, बरोबर? डिजी डाउनलोड करायचंय. त्याच्यानंतर तुमच्या नावाने, तुमच्या मोबाईल नंबरने आणि तुमचं आधार कार्ड ऑथेंटिकेट करून त्याला लॉग इन करायचंय. लॉग इन केल्याच्या नंतर तिथं डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सर्च करायचंय अपार आयडी किंवा एबीसी कार्ड.
एबीसी कार्ड, अपार आयडी सर्च केल्याच्या नंतर ना, तुम्हाला ते कार्ड मिळून जाईल आणि त्याच्यावर एक नंबर असतो तो तुमच्याकडे ठेवायचा. ही प्रोसेस फक्त मॅक्स 2 मिनिटं तुमची घेईल. त्याच्यामुळे या प्रोसेसमध्ये जास्त कॉम्प्लिकेशन काही नाहीयेत किंवा तुम्ही अपारच्या वेबसाईटला जाऊन सुद्धा ते म्हणजे आयडी जनरेट करू शकता. पण ईझी प्रोसेस आहे डिजिलॉकरवरनं तुम्ही ती जनरेट करा. काय करायचंय डिजिलॉकर घ्यायचंय, डिजिलॉकरला लॉग इन करायचंय आधारने. त्याच्यानंतरनं काय करायचंय, की अपार आयडी किंवा एबीसी आयडी तुम्हाला तिथं सर्च करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो नंबर मिळून जाईल. बरं आता समजलं आधार कार्ड अपडेट पाहिजे आणि तुमच्याकडे अपार आयडी पाहिजे फॉर्म भरण्यासाठी सीईटीचा. तिसरी गोष्ट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अँड युनिक डिसॅबिलिटी आयडी त्याला आपण यूडीआयडी म्हणतो फॉर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स. तर पीडब्ल्यूडी म्हणजे काय? पर्सन विथ डिसॅबिलिटी कॅन्डिडेट्स म्हणजे ज्यांच्याकडे 40 किंवा 40 पेक्षा जास्त हँडिकॅप असलेलं सर्टिफिकेट आहे, तर त्यांना आपण म्हणायचं पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स. आता त्यांच्यासाठी काय सांगितलंय? इट इस अ मॅन्डेटरी फॉर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स टू अपलोड अ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय द कंपोनंट कॉम्प्लिमेंट अथॉरिटी और यूडीआयडी कार्ड इज अवेलेबल. म्हणजे काय? जर तुमच्याकडे आता हे पहा 2 पद्धतीचे सर्टिफिकेट असतात. ओके, सर्टिफिकेट म्हणण्यापेक्षा एक मोठं सर्टिफिकेट असतं A4 पेजेसवर, ज्याला आपण म्हणतो डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. ओके, अपंग प्रमाणपत्र आणि दुसरं असतं यूडीआयडी कार्ड म्हणजे आपल्या आधार कार्ड एवढं. आता अपंग सर्टिफिकेट हे स्टेट लेव्हलचं असतं आणि यूडीआयडी कार्ड जर असेल तर ते सेंट्रल लेव्हलचं असतं, नॅशनल लेव्हलचं असतं. मग आपल्याकडे काय पाहिजे तर दोन्हीही आपल्याकडे अवेलेबल पाहिजेत. आपल्याला कॅपच्या प्रोसेसला ते दोन्हीही लागणार आहेत, बरोबर? मग तुम्हाला ते अपलोड करायचे जर अवेलेबल असतील आणि जर अवेलेबल नसतील तर आपल्याला काय करायचंय, की ॲडमिशन कॅप प्रोसेसच्या वेळेस आपल्याला ते काय करणार आहे, आपण अपलोड करणार आहे. म्हणजे समजलं पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी काय करायचंय, की यूडीआयडी कार्ड आणि आपलं युनिक डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे आपल्याला रेडी ठेवायचंय. त्याच्यानंतरनं आता स्क्राइब डिटेल्स फॉर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट इन केस ऑफ एलिजिबल डिसॅबिलिटीज. स्क्राइब म्हणजे काय? समजा अपंग किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल आणि त्याला स्वतःचा पेपर स्वतः म्हणजे समजा अटेम्प्ट करता येत नसेल, तर तो काय करू शकतो, की स्क्राइब ठेवू शकतो. म्हणजे काय? त्याच्याऐवजी दुसरा कोणी एक्झामला बसेल आणि तो त्याला फक्त गाईड करेल, की हे आन्सर टिक कर किंवा या पद्धतीने तू अटेम्प्ट कर. मग स्क्राइबसाठी काय इथं कंडिशन दिल्यात? तर पीडब्ल्यूडी हू आर एलिजिबल फॉर ऑब्टेन स्क्राइब मस्ट सबमिट द डिटेल्स ऑफ 2 स्क्राइब. 2 स्क्राइबचे आपल्याला डिटेल्स सबमिट करायचे आहेत. ॲट अ टाईम ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. द फॉलोइंग डिटेल्स आर प्रोव्हाइडेड फॉर ईच स्क्राइब. आता कोणते डिटेल्स येतं? नेम, त्यांचं आधार कार्ड, रिसेंट फोटोग्राफ, बोनाफाईड सर्टिफिकेट इश्यूड बाय द इन्स्टिट्यूशन, बोनाफाईड सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट. हे तुम्हाला प्रत्येक स्क्राइबचं तिथं द्यायचंय. स्क्राइब म्हणजे काय समजलं? स्क्राइब म्हणजे काय? जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स असेल त्यांना ऑप्शन असतो जर ते स्वतःचा पेपर स्वतः अटेम्प्ट करू शकत नसतील, तर त्यांच्याऐवजी दुसरा माणूस तिथं बसला जाऊ शकतो. त्यांनी फक्त त्याला गाईड करायचं असतं आणि तो फक्त ॲज अ ॲन्सर करतो. बरोबर. मग त्याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस तुम्ही करताल, तर त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तिथं द्यायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने समजलं, अशा पद्धतीने ही नोटीस होती. या नोटीसमध्ये तुम्हाला 3 गोष्टी समजल्या. 3 गोष्टी कोणत्या समजल्या? पहिली गोष्ट तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यावरचं नाव, त्याच्यावरचा ॲड्रेस, त्याच्यावरची बर्थ डेट, फादर नेम ह्या सर्व गोष्टी अपडेटेड असणं गरजेचं आहे. तुमचा फोटोग्राफ असेल, तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय? अपार आयडी, ओके, एबीसी आयडी ही जनरेट कशी करायची? तर डिजिलॉकर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचंय. त्याच्यानंतर तिथं अपार आयडी म्हणून सर्च करायचं किंवा एबीसी आयडी म्हणून सर्च करायचंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? तर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी तुमचं जे सर्टिफिकेट आहे पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट, ओके, किंवा यूडीआयडी जे कार्ड आहे तुमचं डिसॅबिलिटी कार्ड, हे तुम्हाला रेडी ठेवायचंय. जरी ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या वेळेस हे अपलोड करायचं नाहीये. पण म्हणजे जर असेल तर करू शकता, पण जर नसेल तर तुम्हाला ते रेडी ठेवायचं यूडीआयडी कार्ड. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल किंवा कॅप प्रोसेसला तुम्ही ज्यावेळेस एनरोल होत असाल, तर त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार आहे. म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला समजल्या या नोटीसबद्दल आणि लवकरच म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा सीईटीचे स्टार्ट होतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करताना कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे समजून जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर पहिल्या वेळेस पाहत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.